नमस्कार मित्रांनो, आपल्या खात्याला आधार लिंक आहे का नाही हे कसं बघायचं तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पण आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला माय आधार वर जायचं आहे। माय आधारवर आपण गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने लॉग इन येणार आहे। यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे। मित्रांनो आपल्याला यामध्ये आधार नंबर त्यामध्ये लागणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपल्याला जे खातं मित्रांनो जे आपला आधार मोबाईलशी संलग्न आहे त्या मोबाईल सुद्धा आपल्याला जवळ लागणार आहे, कारण त्याच्यावर आपल्याला त्यामध्ये नंबर येणार आहे। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला इंटर आधार टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला यामध्ये आधार नंबर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जो कॅप्चा दिसत आहे तर तो कॅप्चा जसा तसा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP वर करायचा आहे। मित्रांनो ज्या मोबाईल मध्ये आपला नंबर आहे त्यामध्ये आपल्याला OTP येणार आहे। मित्रांनो OTP आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे पुन्हा। त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने ओपन होणार आहे। आपण बघू शकता यामध्ये डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार, PVC कार्ड, आधार अपडेट, बँक सेंडिंग स्टेटस असे बरेच यामध्ये ऑप्शन आहे। ऑफलाईन KYC। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जे बँक सेंडिंग स्टेटस दाखवतं त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो यामध्येच आपल्याला दाखवणार आहे की मित्रांनो कोणतं बँक खातं आपल्याला त्यामध्ये कनेक्ट आहे आपल्या बँकेला, आधार कोणत्या बँकेला आपला आधार लिंक आहे तर ते आपल्याला समजणार आहे। तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला कोणतं खातं आहे ते दाखवतं आणि ते आपण कधी लिंक केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये दाखवतं। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण घरी बसल्या आपल्या बँक खातं कोणतं आहे त्याचा आपण बघू शकता।